मित्रांनो, मी तुमचा सगळ्यांचा लाडका भैया गायकवाड. तर मित्रांनो, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे का जो ऋषी ब्लॉगर मला ट्रोल करतोय तो पोरांना सांगतोय भैया गायकवाडला मारा, भैया गायकवाडला मारा. तर मित्रांनो, आज सकाळी पण काय घटना झाली तुम्ही बघू शकता. आज पण मला मारण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे का तुम्ही खरंच ट्रोल वगैरे करत असाल, पोराला मारायला सांगत असेल तर मी व्हिडिओ काढणं बंद करतो. आणि तुम्हाला करायचं असेल असं करू नका. हसू रे आवरत आहे मला हसू. काहीच बोलायचं नाही आता. तर मंडळी, आता पुन्हा एकदा त्याचं म्हणणं आहे का मी पोरं पाठवून याला मारायला लावलंय. अरे भावा, मी तुला मारावं एवढी तुझी लायकी नाहीये रे. तू माझ्या लायकी काढीत होता, भाकरीचे वांदे काढीत होता, लोक तुला पोचित आहे. आणि भैया शेठची स्टार्टिंगची स्माइल बघा ना, किती ॲटिट्यूड भरून आहे का. आत्ता ऋषी ब्लॉगरचा कार्यक्रम फायनल, मी पब्लिकमध्ये असं दाखवणार का ऋषी ब्लॉगरच्या पोरांनी मला मारलं. आणि आता मला एवढं मारलंय का मला डायरेक्ट पट्ट्या बिट्ट्या मारल्याय. मागच्या वेळेला बँडेज प्रकरण उघडकीस आल्यामुळं आता त्याने डायरेक्ट सफेद पट्ट्या गुंडाळल्या आणि त्याच्यावरती नेक पालिश नाही तर काहीतरी लावलं असेल ते लाल दिसायसाठी, नाही तर बैल पोळ्याचा रंग उरेला असं लावला या बैलानं. तर आता विषय असा आहे का मित्रांनो, मी आधी बोललेलो आहे मला कोणाच्या अंगावर जायला आवडत नाही. मी हे सर्वात पहिले सांगून दिलं, मी त्याच्या अंगाला स्क्रॅच सुद्धा नाही वाढणार. पण शब्दशः मारा करणारा मी माणूस आहे. सरळ सरळ रस्त्यानं जाणार आणि नीट कार्यक्रम लावणार. कळालं का? अरे किती नकली तू, हे तुझ्या व्हिडिओत आणि तुझ्या स्माइल वरती समजू राहिलं. एवढं खोटं नसतं बोलायचं भावा, खोटं बोलायचं नाही. आणि ऋषी ब्लॉगरची कॉपी करायची नाही. कसं ओरिजिनल रँड्रिगावाला आहे का, ओरिजिनल रँड्रिगावाला नाडबिंदास